वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता आपण दशमस्कंदातील 6व्या अध्यायामध्ये प्रवेश करीत आहोत। 6वा अध्याय म्हणजे पूतना उद्धार। गोकुळामध्ये तर आनंद झालेला आहे, नंद महोत्सव साजरा झालेला आहे। पुन्हा वसुदेव देवकी कारागृहातून सुटून आपापल्या घरी गेलेले आहेत। आता थोडीशी पूर्वपरंपरा अशी आहे की ज्या ठिकाणी वामन अवतार झाला, वामन अवतारचं थोडंसं लक्षात घ्या। राजा बलीच्या कारणाने बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला। आपण रोज करुणाष्टकामध्ये म्हणतो, राजा बली आणि वामन अवतार जो झाला भगवंताचा, त्या वामन अवतारामध्ये भगवंताने बलीराजाला पाताळामध्ये पाठवलं, सुतला। त्या बलीची कन्या तिथे होती, तिचं नाव आहे रत्नमाला। आणि त्या कन्येला असं वाटलं त्या बलीराजाचं सगळं ते पाहून, आणि वामनाचा अवतार वामनाकडे पाहून तिच्या मनामध्ये एक प्रेमभाव निर्माण झाला। असाच माझा मुलगा असता तर मी माझं दूध त्याला पाजलं असतं, त्याचं पालनपोषण केलं असतं। तो प्रेमभाव तिच्या ठिकाणी उत्पन्न झाला। वामन भगवंताला सुद्धा हा पुत्रस्नेह भाव तिचा जो होता त्याची जाणीव झाली, आणि त्याने सुद्धा तिला सांगितलं की पुढील अवतारामध्ये मी तुझी ही इच्छा पूर्ण करेन। अगदी असाच भाग आपल्या समर्थांच्या संदर्भात सुद्धा झालेला आहे। तो मागे कधीतरी बोलताना मी सांगितला पण असेल, पुन्हा एकदा सांगतो, ज्याचा उल्लेख आमच्या आत्माराम महाराजांच्या दासविश्रामधाम ग्रंथामध्ये केलेला आहे। रामसीता राज्याभिषेक झाला परत आल्यानंतर, आणि त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस भरत त्या ठिकाणी आहेत सेवेला। भरताच्या मनामध्ये येतं की हे दोन जे मुलं आहेत, लव आणि कुश, इतक्या चांगल्या प्रमाणे सगळं रामायण या ठिकाणी सांगत आहेत, आणि त्यांच्याकडे पाहून भरताच्या मनामध्ये येतं की अशी दोन मुलं मला असते तर किती छान झालं असतं। त्याच वेळेस रामरायांनी आशीर्वाद दिला, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल। आणि तेच भरत पुढे कल्याण स्वामी झाले, तेच रामराय आणि हनुमंताच्या कृपेने त्या ठिकाणी समर्थांचा इथे अवतार झाला। आणि कल्याण स्वामी जे भरताचे अवतार होते, त्यांना ज्या दोन मुलांची अपेक्षा होती, ती दोन मुलं म्हणजे आमचे जगन्नाथ स्वामी तडवळ मठाचे आणि शिवरामस्वामी आपचंद मठाचे, हे दोघे पुन्हा तसे अवतार झाले। तसं या ठिकाणी रत्नमाला हिला वामनाने जे सांगितलं त्याप्रमाणे पुत्रस्नेहभाव तुझा मी, तू तसाच ठेव, पुढील जन्मामध्ये मात्र मी तुझं त्याचा उपकार फेडणार आहे, तुझं मन प्रसन्न करणार आहे। त्यावेळेस मग त्याच रत्नमालेनी राजा बलीच्या कन्येनी या ठिकाणी पूतण्याच्या रूपाने अवतार घेतला। आता मागे आपण पाहिलं की भगवंतानी अवतार घेतला, अष्टम गर्भ जो आहे तो तुझा नाश करणार आहे हे कंसाला जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी सगळ्या उपाययोजनेला सुरुवात केली। नंदपती वच शौरेण मृषेती विचिंतयन हरिम जगाम शरणम उत्पातकाम शंकिता। नंद मथुरेवर निघाले, वाटेत सगळ्यांना विचारू लागले, तेव्हा वसुदेवांचे म्हणणे खोटे ठरणार नाही असं इतरांचं सुद्धा रस्त्यात भेटेल त्यांचं मत होतं। संकट येईल या भीतीने ते सुद्धा मनोमन भगवंताला शरण गेले। पूतना नावाची अत्यंत क्रूर अशी राक्षसी होती, लहान मुलांना मारणं एवढंच तिचं काम होतं। कंसानेच तिला पाठवलेलं होतं, कारण त्याला भीती होती, कारण तो जो योगमाया जी आहे ती हातातून सुटलेली आहे, आणि तिने सांगितलं की तुझा वध करणारा, तुला मारणारा जन्माला आलेला आहे। आणि मग जी मुलं अशी लहान मुलं होती नुकतीच जन्मलेली 8-10 दिवसाच्या आतली, त्यांना मारण्याचं काम ह्या पूतनाने केलेलं आहे। त्यामुळे दैनंदिन कामामध्ये राक्षसाची भीती घालवण्यासाठी भगवंताचे स्मरण इत्यादी जे करत नाहीत, राक्षसांची भीती घालवण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये जे भगवंताचं स्मरण करीत नाहीत तेथेच राक्षसांचे फावते। म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन वागण्यामध्ये भगवंताचं नाम अखंड
आलं पाहिजे. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. आकाशमार्गाने जात असणारी ही पूतना जी आहे, सा खेचयेर एक दोपेत्य पूतना नंद गोकुलम योषित्वा माययात्मानं प्राविशत कामचारिणी. ती आकाशमार्गाने जात होती. पूतना आपल्या इच्छेनुसार रूपसुद्धा धारण करीत होती. राक्षसीच आहे ती. ती एके दिवशी नंदाच्या या गोकुळाच्या जवळ मायेने ती आली आणि तिने स्वतःहून योषित्वा मायात आत्मानं प्राविशत कामचारिणी. एक सुंदर तरुणी म्हणून तिचं रूप तिने धारण केलं, मुळामध्ये राक्षस असलेली, आणि ती गोकुळामध्ये शिरली. आता भगवंताची माया जी आहे ती कशा प्रकारे काम करते हे या पूर्ण अध्यायामध्ये आपल्या लक्षात येतं. गोप्य श्रियम दृष्टुम इवागताम पतिम. आता ती सुंदर रूप धारण केलेलं आहे, अलंकारसुद्धा आहेत. असं वाटायचं की कुठून तरी ही लक्ष्मीच प्रत्यक्ष स्वर्गातून या ठिकाणी आलेली आहे आणि जणू काही ती लक्ष्मीच भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आली असं वाटलं. आता दुष्टांचे काळ असणारे भगवंत त्या ठिकाणी यशोदेच्या त्या महालामध्ये पलंगावर पाळण्यामध्ये झोपलेलं होतं. तिने ते पाहिलं. यदृच्छानंदग्रहे सदंतकम. आता प्रश्न असा आहे, ती जर लहान मुलांना मारायला आली तर त्या गोकुळामधली जी इतर लहान मुलं होती 10 दिवसाच्या आत जन्मलेली, त्यांच्याकडे ती आधी का नाही गेली? इथेच का आली ती आधी? कारण तिचा जो उद्धार करायचा होता, तिला जे मारायचं होतं त्याचा उद्घाटन जे भगवंताने स्वतःकडे ठेवलं होतं आणि इतर मुलांना तिने काही हानी करू नये म्हणून ती प्रेरणा भगवंताने तिला दिली की तिने सरळ सरळ यावं आणि नंदाच्याच घरी यावं. गोप्य श्रियम दृष्टुम इवागतां पतिम बालम प्रतिच्छन्न निजोरु तेजसम ददर्श तल्पेग्नी इवाहितं भसी. पाळण्यामध्ये असलेलं ते लहान मुलं तिनं पाहिलं, पण राखेच्या ढिगाऱ्यामध्ये असलेला अग्नी जरी लपलेला असला तरी त्याचं तेज मात्र लपून राहत नाही. तिच्याकडे त्याने जेव्हा तिने पाहिलं या छोट्या बाळाकडे, तेव्हा चराचराचा आत्मा असणाऱ्या या लहान मुलांना मारणारा हा दुष्टग्रह आहे हे त्याने जाणलं भगवंताने. आणि जाणल्यामुळे विबुद्धता बालक मारिकाग्रहम चरात्मरासह निमिलिते क्षण. आणि त्याने आपले डोळे बंद करून घेतले भगवंताने. आता भगवंताने डोळे बंद करून घेतले त्याबद्दलच्या अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. आपलं गोरखपूरचं जे मोठं भागवत आहे शुककथासागर, ते जवळपास त्याची साईजच एवढी मोठी आहे की ते पूर्ण जे 1000-1200 पानाचं जे भागवत आहे मोठ्या टाईपमधलं आहे, ते जरूर आणावं. त्यामध्ये ही सगळी कारणं दिलीत की भगवंताने डोळे का बंद करून ठेवले. वल्लभाचार्यांचा एक ग्रंथ आहे, सुबोधिनी नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये ते म्हणतात की अविद्या हीच पूतना आहे. माणसाच्या ठिकाणी विद्या आणि अविद्या. विद्येने भगवंताचं दर्शन आहे आणि अविद्या असेल तर अविद्येच्या सुखामध्येच आपल्याला आनंद मिळतो, विषयाच्या सुखामध्येच आपल्याला आनंद मिळतो. आता भगवंताने विचार केला की ही जर माझ्या दृष्टीसमोर असली, भगवंत तर सगळं विद्येचं स्वरूप आहे, विद्येचं भांडार आहे, कृपेचंही भांडार आहे, पण ही अविद्या भगवंताच्या समोर टिकू शकणार नाही. आणि असं जर झालं, मी जर तिच्याकडे पाहिलं तर ती खोटी असल्यामुळे माझ्यासमोर टिकू शकणार नाही आणि म्हणून मला पुढची जी लीला करायची ती मला करता येणार नाही. म्हणून भगवंताने डोळे मिटून घेतले. पूतना, तिला बालघातिनी असं म्हटलं आहे की सगळ्या लहान मुलांना मारणारी ही पूतना आहे. पूतना शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये जो आहे, पूतान अपि नेयते. पूतान म्हणजे लहान मुलांना, बहुवचन आहे. पूतान अपि नेयते. नेयते म्हणजे ती घेऊन जाते. जी चांगल्या, पूत म्हणजे चांगले, शुद्ध आचरणाचे, शुद्ध मनाने असणारे पूत, सुपूत आपण म्हणतो त्याप्रमाणे पूतना अपि नेयते. पवित्र बालकांनासुद्धा जे घेऊन जाते ती पूतना. मग असं जघन्य कृत्य करणारी जी आहे पूतना,
तिचं मी तोंड पण सुद्धा पाहू नये असा विचार करून भगवंताने डोळे मिटले. आता पुन्हा भगवंत विचार करतात, म्हणजे ही जी 20-21 कारणं दिलेली आहेत ते चिंतनातून आत्तापर्यंतच्या अनेक सत्पुरुषांनी ती पुढे ठेवलेली आहेत. त्याची खूप मोठी यादी या गोरखपूरच्या श्रीमद भागवतामध्ये आहे. या जन्मात तर हिने काही साधना केलेली नाही, भगवंताने विचार केला. कदाचित पूर्वजन्मात केली असेल. भगवंताने डोळे मिटले आणि पूर्वजन्मात हिने काय पुण्य केलं की माझी तिची भेट होत आहे, त्यासाठी पाहण्यासाठी भगवंताने डोळे बंद केले, असा पण एक युक्तिवाद आहे. आता पुढे अजून एक आहे. आता ही पापिणी आहे, तिचे दूध मी पिलेलं नाही. जसे लोक कडू औषध घेताना, लहान मुलांना आपण औषध दिलं तर आजकाल जसे औषधं मिळतात त्यामध्ये काहीतरी गोड टाकलेलं असतं, ते आनंदाने ते घेतात. रास्पबेरी, स्ट्रॉबेरी असं काहीतरी फ्लेवर असतं त्या औषधाचा, आणि मुलं आनंदाने ते औषध घेतात. पण आमच्या लहानपणी जे औषध होतं ते औषध घेणं म्हणजे फार जिवावर यायचं. आणि ते औषध घेता अगदी डोळे मिटून, घट्ट मिटून, दाबून कसं तरी ते नरड्यामध्ये आई ओतत होती आणि त्यामधनं आपलं आरोग्य टिकून राहत होतं. आता कडू औषध पिताना जसे डोळे बंद करतात तसं भगवंताने डोळे बंद केले असंही म्हणलेलं आहे. आता भगवंताच्याच पोटामध्ये, कारण भगवंताने ही सगळी पृथ्वी, ते सगळे ब्रह्मांड, असंख्य कोटी ब्रह्मांड नायक आपण म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा असणारा भगवंत, त्याच्या पोटामध्ये घाबरून असलेले जे जीव होते, असंख्य जीव होते, त्यांनासुद्धा असं वाटलं की 6व्याच दिवशी जन्माच्या विष पिण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणून भगवंताने डोळे बंद केले आणि भगवान शंकराचं स्मरण केलं. विषा औषध घेतले पार्वतीचे. ही कथा आपल्याला माहिती आहे, मनाच्या श्लोकांमधला श्लोकसुद्धा माहिती आहे की त्या भगवंताने नीलकंठ नाव त्यांना प्राप्त झालं, कारण त्या कालकूट विष जे आहे, जे समुद्रपंथातून निघालं, ते प्रथम प्राशन त्यांनीच केलेलं आहे. म्हणून त्या भगवंताचं स्मरण भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी केलं, त्यासाठी डोळे मिटले. आता भगवंताला असं वाटलं की आता या ठिकाणी आपण त्या कारागृहातून तर निघालो आणि मथुरेमध्ये, या गोकुळामध्ये आलो, आता निदानीचं चांगलं लोणी वगैरे खायला मिळेल. पण आता ही समोर दुष्ट जी आहे ती आता माझ्यासमोर आलेली आहे. तिच्या डोळ्यांनी, भगवंताच्या डोळ्यांनी विचार केला. आपले डोळे म्हणजे जे आहे ते चंद्र आणि सूर्यनाडी, जशी श्वासाची आहे तसे डोळे, 2 डोळे म्हणजे हे सुद्धा चंद्र आणि सूर्य आहेत, त्याचं प्रतीक आहे. चंद्रमार्ग आणि सूर्यमार्ग यातून एकही मार्ग हिला द्यायचा नाही असं भगवंताने विचार केला आणि म्हणून त्यांचे डोळे जे आहेत ते बंद झाले. आता पूतनाचे डोळे जर पाहिले तर ते सुद्धा आपल्या तुमच्या आमच्यासारखेच आहेत, पण हे क्रूर आहेत आणि राक्षसाची शोभा वाढवत आहेत हे डोळे, आणि म्हणून ते दर्शनासाठी योग्य नाहीत. म्हणून सुद्धा त्याने आपले डोळे बंद केले. वरवर हिने आईचे रूप धारण केले आहे, दिसत सुंदर आहे, अलंकार आहे, प्रेमळ दिसते, सगळं आहे, पण बरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. इथं अंतरंग जे आहे हृदयामध्ये मात्र क्रूरताच आहे. म्हणून अशा स्त्रीचे दर्शन पण नको, अशा रीतीने अनेक युक्तिवाद या बाबतीत केलेले आहेत. आता ती स्वतः तस्मिन् स्तनं दुर्जर वीर्यमुल्बणं घोराङ्कमादाय शिशोर ददावथ गाढं कराभ्यां भगवान प्रपीड्यत प्राणय समं रोष समन्वितो अपिबत. पिबत म्हणजे पिणे, पिब धातू आहे. अपिबत, अ लावलं की तो भूतकाळात जातो. तिचे दूध त्याने प्राशन केलं असं या ठिकाणी सांगायचं. आता तिने काय केलं, त्या बाळाला उचललं. आत्तापर्यंत तिचं रूप म्हणजे जशी यशोदा आहे तसंच सुंदर रूप होतं, प्रेमळही वाटत होती, आणि तिला घेऊन स्तनपान करण्यासाठी मांडीवर घेतलं. आता कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे विष, कालकुट विष तिने आपल्या स्तनाला लावलं होतं. तेव्हा भगवंताने दोन्ही हाताने तिचे स्तन दाबले आणि तिच्या प्राणासह तिचे दूध प्राशन केलं. भगवान शंकरांना आधीच सांगितलं होतं, दूध मात्र मी पिईल आणि जे काही विष असेल ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, कारण तुम्हाला त्याचा चांगला सराव आहे.
आता असं झाल्यामुळे मर्मस्थळ आता खिळखिळी पडली तिची. आणि मग ती म्हणते, सा मुंच मुंचालम इति प्रभाषिणी निष्पद्यमाना अखिल जीव मर्मणी. सोड सोड, मला सोड, मला खूप यातना होत आहेत, असे ती ओरडत होती आणि आपले हातपायसुद्धा आपटत होती. तिच्या भयंकर आक्रोशाने, आता ती राक्षसीण मूळ स्वरूपामध्येच होती, पण इथे ते स्वरूप तिने बदललं होतं. पण डोंगर, पृथ्वी, अंतरिक्ष, ग्रह जे आहेत ते सुद्धा डगमगू लागले. विजा कोसळतात की काय असं वाटायची ती परिस्थिती निर्माण झाली. निशाचरित्थम व्यथितस्थना व्यसू विवृदाय केशांश चरणौ भुजापी. केस तिचे विस्कटलेले आहेत, ते मूळ रूपाने प्रकट झाली. आता इंद्राच्या वज्राने घायाळ होऊन जसा वृत्रासूर पडला होता, तशी तीसुद्धा आता गोठ्यामध्ये हातपाय पसरून खाली पडलेली दिसली. पूतनेच्या शरीराने, शरीर एवढं अजस्र होतं, पूतमानो अपि तद्देह स्त्री व्युत्यंतर द्रुमान. पडता पडता तिच्या शरीराने अनेक झाडं जी सुद्धा उन्मळून पडली. पूतनेचे शरीरच एवढं मोठं भयंकर होतं. तिच्या दाढा, त्याचं सगळं वर्णन केले. भयंकर दाढा होत्या, नागपुड्यासुद्धा त्या एखाद्या डोंगराच्या गुहेप्रमाणे होत्या. हात पाय, जांघा पाय जे आहेत हे सगळं अगोदर ते फुलाप्रमाणे वाटत होतं, पण आता मात्र ते असं अजस्र रूप त्याने धारण केलेलं होतं. आणि एवढा मोठा आवाज झाल्यामुळे गोकुळामध्ये सगळेजण त्याकडे धावत पळत येऊ लागले. त्यावेळेस जेव्हा ते आले, पुतनेचे शरीर पाहिलं, गवळी आहेत, गोपी आहेत आणि या सगळ्या माता आहेत. आणि त्यांनी हृदय, कान, डोके अगोदरच फुटल्यासारखं झालं होतं एवढा मोठा आवाज ऐकून. तसं गोपीने आले आणि त्यांनी निर्भयपणे त्या पुतनेच्या छातीवर खेळणाऱ्या भगवंताला उचलून धरलं. गोप्यस्तूर्ण सभम्यत जगृर जात संभ्रमा. आणि आता प्रत्येकाला असं वाटत होतं की आता याच्यावर जे अरिष्ट आले आहेत त्याच्या निवारणार्थ आपण आता काहीतरी केलं पाहिजे. आता जे श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 22 ते 29, याला बालरक्षा स्तोत्र असं म्हणतात. बालरक्षा स्तोत्र, लहान बाळाचं रक्षण करण्यासाठी म्हणाव्याचं स्तोत्र. यशोदा आणि रोहिणी यांनी गाईचं शेपूट घेऊन या छोट्या बाळाच्या अंगावरून फिरवलं की त्या बाळाचं रक्षण व्हावं. यशोदा रोहिणीभ्यां ताम समम बालस्य सर्वतः रक्षां विदधिरे सम्यक गोपुच्छम भ्रमणादिभिः. म्हणजे अंगावर, गाईच्या अंगावरची जी धूळ असते तिचंसुद्धा त्या ठिकाणी टाकलं. एवढंच काय, पण गोमूत्रेण स्थापयित्वा, गोमूत्र घेऊन त्याच्या अंगावरसुद्धा शिंपडलं की हा शुद्ध व्हायला पाहिजे. पुनर्गोरज सार्वकम. आणि भगवंताच्या त्या छोट्याशा रूपामध्ये 12ही अंगांना हे सगळं लावलं, धूळ लावली आणि त्यांना शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. आता ज्या भगवंताच्या नामाने आपल्याला इतकं सगळं शुद्धी प्राप्त होती, तिथे मात्र आता या सगळ्याजणी विचार करतात की हे लावू आपण, ते करू, म्हणजे मग आपल्या या बाळाला कुठलाही अरिष्ट त्याच्यावर येणार नाही. अजन्मा भगवान ते होते. आणि गोपी म्हणू लागल्या, यज्ञपुरुष यांच्या मांड्याचे रक्षण करो, अशा प्रकारे रक्षामंत्र गोपीने म्हटले. जठरम हयास्य यज्ञोच्युत कटितटम ऋतकेशवस्तदुरहा ईश इनस्तु कंठा. कंठाचं रक्षण करावं, वक्षस्थळाचं रक्षण परमेश्वराने ईशाने करावं, सूर्याने कंठाचं रक्षण करावं, विष्णूने हाताचे रक्षण करावं. रामरक्षा स्तोत्रामध्ये जसं आपण म्हणतो तसंच या ठिकाणी हे सगळं स्तोत्र आहे. ऋषिकेशाने इंद्रियांचं रक्षण करावं, नारायणांचे प्राणांचं रक्षण करावे, श्वेतद्वीपाचे अधिपती आणि चित्ताचे रक्षण करावे, योगेश्वर भगवंताने मनाचे रक्षण करावे. असं पृष्णिगर्भस्थ ते बुद्धिमात्मानं भगवान परहा क्रीडंत पाहतो गोविंद शयानं पाहतो माधवा. पृष्णिगर्भ जो अगोदरचा अवतार होता, पृष्णिगर्भ आणि सुतपा यांच्या पोटी पृष्णिगर्भ म्हणून अवतार घेतला ते सुतपा. परमात्मा तुझ्या रक्षण करो, तुझ्या अहंकाराचे रक्षण करो, गोविंद तुझे रक्षण करो, निद्रेच्या वेळी माधव रक्षण करो. अशा प्रकारे सगळ्यांनी ते स्तोत्र त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. शुकदेव सांगतात, अशा प्रकारे प्रेम करणाऱ्या
गोपीनी हे रक्षामंत्र म्हटल्यानंतर यशोदेने आपल्या मुलाला दूध पाजण्याकरिता आपल्याजवळ घेतलं. पायित्वा स्तनं माता सन्निवेश दयात्मजम. आता हे तिकडून निघाले होते मथुरेहून दोघे, आणि गोप होते बरोबर, नंद होते. आणि जेव्हा ते जवळ येऊ लागले त्यांना ते हळूहळू कानावर सगळ्या गोष्टी पडत गेल्या. पूतनेचे ते भयंकर शरीर जे पडलं होतं ते पाहून ते चकित झाले. वसुदेवाच्या रूपात कोणीतरी ऋषीनेच जन्म घेतला आणि म्हणून वसुदेवाने आम्हाला इकडे जाण्यासाठी आग्रह केला आणि आम्ही लगेच गोकुळामध्ये यायला निघालो. कलेवरम परुषुभिच्छित्वा तत्तै व्रजौकसः दूरे क्षिप्त्वा अवयशो न्यदहन काष्ठधिष्ठतम. आता लोकांनी काय केलं, तोपर्यंत तिचं जे शरीर अजस्त्र होतं त्याची कुऱ्हाडीने तुकडे तुकडे केले. या पूतनाचं एक एक भाग शरीराचा ज्या ज्या ठिकाणी पडला त्या त्या ठिकाणी नगर जे वसवले त्याचं नाव पुन्हा आजही आहेत काही नाव. हाथरस नावाचं जे आहे तिथे तिचा हात पडलेला होता. एक एक अवयव जे आहे आता त्यांनी ते तुकडे केले आणि चिता रचली आणि जितेवर आता तिला अग्नी दिल्या. दह्यमानस्य देहस्य धूमश्चा गुरुसौरभ. सौरभ म्हणजे सुगंध. आता तिला जेव्हा जाळलं तेव्हा तिच्या देहातून जो वारा वाहत होता त्या वाऱ्याबरोबर सुगंध सगळीकडे पसरायला लागला. पूतना लोकबालग्नी राक्षसी रुधिराशना. रुधिराशना म्हणजे दुसऱ्याच्या रक्ताची पिपासा, ते रक्त पिण्याचीच फक्त जिची इच्छा होती अशी ती बालघातिनी पूतना होती. जिगांसयापि हरये स्तनम दत्वा प सद्गतीम. पण भगवंताने तिला मारलं हे तर ठीक आहे, पण स्तनपान पण केलं, त्याबरोबर तिला सद्गतीसुद्धा प्राप्त झाली. किं पुनः श्रद्धया भक्त्या कृष्णाय परमात्मने यच्छन प्रियतमम किन्नु रक्तास्तन मातरो यथा. मग जे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात त्यांना भगवंताची कृपा कशी काय किती छान प्रकारे प्राप्त होईल याबद्दल काय बोलावं. अंगयस्या समाक्रम्य भगवान पिबत स्तनम. भगवंताने तिचं स्तनपान केलं होतं आणि म्हणून तिची जी इच्छा होती त्या वामनावताराच्या काळची ती आता पूर्ण केली. आणि मग सांगतात की ज्या गोपी व गायी नित्य भगवान कृष्णांना पुत्राच्या रूपातच पाहत होत्या त्या अज्ञानजनित संसार चक्रात कधीही अडकू शकत नाही. त्याचबरोबर ती जरी राक्षसी होती तरी पण तिला मातेला मिळणारी गती भगवंताने प्रदान केली. मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंताने स्वतः पिलं त्या गायी आणि मातांची गोष्ट काय सांगावी. पुढे ते येणारच आपल्याला ब्रह्मदेवाची कथा. त्यावेळेस ते भगवंतानेच त्या गोपी आणि गायी यांचं रूप धारण केलं. ती कथा पुढे येणार आहे. आणि मग नंद वगैरे गोपांना जेव्हा त्या धुराचा सुगंध येऊ लागला तेव्हा ते काय आहे काय आहे. कटधूमस्य सौरभ्यम अवग्रहाय व्रजो कसा किमिदम कुत एवेती वदंतो व्रजमाययो. त्यांनी सगळं विचारपूस करायचं. ते तत्र वर्णितम गोपैही. गोपांनी हे सगळं वृत्तांत ती कशी आली, आपल्या गावामध्ये कशी आली, नंदाच्या घरी कशी गेली, पूतनेचा मृत्यू आणि कृष्णाचे सुखरूप असणं हे सगळ्या आश्चर्यकारी होणाऱ्या घटना सगळ्या सांगितल्या. नंद स्वपुत्रमादाय प्रेत्यागत उदारधीही. मृत्यूच्या तावडीतून सुटून आपला पुत्र कसा बाहेर आला आणि नंदाने त्याला उचलून घेतलं आणि वारंवार त्याचं मस्तक हुंगून ते अत्यंत आनंदित झाले. य एतत् पुतना मोक्षम. पूतनेचा उद्धार हा जो अध्याय आहे श्रीकृष्णाची ही जी लीला आहे ती लीला जे श्रद्धेने श्रवण करतात, जे सांगतात, जे श्रवण करतात, त्याचं चिंतन जे करतात आणि त्या भगवंताच्या चिंतनामध्ये जे राहतात त्यांच्या ठिकाणी भगवंताच्याबद्दलचं प्रेम अनायासाने निर्माण होतं. हृदयात श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रतिम. गोविंदामध्ये गोविंदे सप्तमी गोविंदे लभते रतिम. त्यामुळे गोविंदाच्या ठिकाणी प्रेम त्यांच्या ठिकाणी निर्माण होतं असं सांगत हा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे 6ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. 2 मिनिटात आपण आरती म्हणूया.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी ती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. तेथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.